आपल्याबरोबर एक शेतकरी आहे. त्यांनी आज मेथी आणली होती आणि मेथीचा बाजारभाव पण त्यांना चांगला झाला आहे. त्यांना विचारूया काय बाजारभाव झाला. आपलं नाव सांगा. आपलं नाव सांगा. पळशीवरून आले. नाव सांगा पूर्ण तुमचं. किरण गाव पळशी. किती आणली मेथी तुम्ही आज? मेथी 600 जोडी. अजून शेतात आहे शिल्लक? नाही का? सगळी उपटून आणली का? सगळे आणले. आज काय बाजारभाव झाला तुमचा? आज 2000 2011 रुपये. हे बघा, एरंडे म्हणून या शेतकऱ्यांनी 2011 असा बाजारभाव झालेला आहे. तर ते आपल्याबरोबर आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्यावा कशा पद्धतीने पिकवली. तर मित्रांनो, हे मला सांगा, तुम्ही सुरुवातीपासून किती किलो बी टाकलं? काय 30 किलो. 30 किलोचं बी टाकलं. हां त्याच्यानंतर त्या बी टाकलं का खत वगैरे टाकलं होतं का? हां टाकले. कुठलं टाकलं होतं? युरिया आणि 19 टाकलं. त्याच्यानंतर काय फवारणी वगैरे केले का? हां किती केल्या फवारण्या? फवारणी 2. कुठलं औषध वापरलं काय? औषध सीधाच पैसे. हा, पण कुठलं औषध नाव काय? औषध असं नाही आठवतं. बरं असू दे. बरं असं सांग, त्याच्यानंतर तू पाण्याचं नियोजन कसं केलं? पाण्याचं पाटपाणी दिलं, ब्रेन पाईप? 12 म्हणजे पाटपाणी दिलं ना? म्हणजे हां पाटपाणी. पाणी ना कसं दिवसाआड भरायचं का? 3 दिवसातून. किती दिवसात काढाय आली? महिन्यात काढाय 30 दिवसात काढाय आली. बाजारभाव कसा मिळाला त्याच्यावर आनंदी का? हां आनंदी का? आता काय परत करा नियोजन काय आहे? आहे ना? काय टाकायचं आहे? मेथीच टाकायचं आहे का? हां बरं चालेल. बाकी शेतकऱ्यांना काय सांगशील? हा, काय बोलता येत नाही जास्त. बरं, काय हरकत नाही. तर मित्रांनो, हे पळशी शेतकरी होते. त्यांनी मेथी आणली होती, तर त्यांना 2011 बाजारभाव झाला आहे, त्याबद्दल ते खुश आहेत. तर मित्रांनो, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, अजून एक आपल्याबरोबर शेतकरी आहेत. त्यांची मेथी होती, त्यांचे बाजारभाव 33 झालेला आहे. म्हणजे 33 रुपये 33 पैसे एका जोडीला बाजारभाव झालेला आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने मेथी पिकवली. तर आपलं नाव सांगा. पत्वे. गाव कुठलं? पळशीवरून पत्वे म्हणून आलेले आहेत आणि त्यांनी आज मेथी आणली होती. तर मेथीचा बाजारभाव हा किती झाला आज बाजारभाव? 33 रुपये बाजारभाव झाला आहे. तर मला सांगा, सुरुवाती तुम्ही किती किलो बी टाकलं? म्हणजे काय 20 किलो टाकलं. 20 किलो. किती एकरात? 20 गुंठ्यामध्ये किती किलो टाकलं? 20 किलो. तर किती जण निघला आता? मेथी किती निघली? 800. नाही मी आज वाढणार म्हणजे मी 800 घेऊन आलेत. अजून किती निघेल? 1500 निघेल. म्हणजे 1500, 1000, 2300 निघेल अजून टोटल. तर आज जो बाजारभाव झाला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल काय वाटणार? आनंद झाला. आनंद झाला आहे. आनंद म्हणजे चांगले पैसे झाले. चांगले. किती खर्च आला टोटल तुम्हाला या पिकवायला? किती झाला असेल? हां, 10,000 रुपये खर्च आला. 10,000 रुपये खर्च आला सगळं टोटल, खत औषध धरून. मग पाण्याचं नियोजन कसं केलं? होता ना, स्प्रिंकलर लावलं. स्प्रिंकलर होता. कसं पाणी सोडायचं तुम्ही? दिवसा, संध्याकाळी? संध्याकाळचे बरं आपलं 4च्या पुढं. 4च्या पुढं. म्हणजे उन्हात हिटमध्ये कसं जगावली बा असं? हिटमध्ये संध्याकाळी 4च्या पुढं सोडायचं. तुमच्या आता एवढा पाऊस झाला, हाय हालता का पाऊस चांगला? झालता ना? म्हणजे त्याचा फरक पडला का? हां पडला ना. बरं, आता हे पाणी नियोजन झालं, त्यांना खताचं नियोजन कसं केलं? खताचं नियोजन काय आपलं ड्रीप वॉटर सोडायचं. हां, ड्रीप वॉटर सोडायचे. कुठली औषध सोडली तुम्ही त्या खतं? 1261. ड्रीप असं फुकून नाही काय टाकलं? फुकून काय नाही, सगळं ड्रीप वॉटर सोडलं. तरी एवढी एकदम मस्त, एकदम लाल कोरीची भाजी आली आहे का नाही? आहे ना. तर मला आज सांगा, औषध वगैरे कुठली फवारली? काय कुठली औषधं फवारली तुम्ही? वगैरे काय असं. हा, म्हणजे औषधं फवारली ना जे सांगितले ते सल्ल्यानुसार. म्हणजे किती फवारणी केल्या तरी? हां, 4 केल्या. तर त्यासाठी कुठले म्हणजे कायसाठी वापरलं? काय काळोखीसाठी वापरलं, वाढीसाठी वापरलं, कुठल्यासाठी वापरलं? हां, पाणीसाठी. तर मला सांगा, आता ही जी आता बाजारभाव मिळाला, याला खर्च तुम्ही किती म्हणले मग? शाला 10,000. 10,000. आणि उत्पन्न किती झालं? उत्पन्न तरी 50,000 होईल का? जास्त होईल. 50,000 पुढे जाईल ना? तर मित्रांनो, हे पत्वे म्हणून शेतकरी होते आणि त्यांची शेती हे करतायत. तर त्यांनी एकदम चांगली फायटर अशी मेथी आज घेऊन आली आणि बाजार पण सर्वात हायस्ट झाला. साधारण 3300 बाजारभाव त्यांच्या मेथीला मिळाला. तर
तर ते पण खुश आहेत आणि उद्या पण ते राहिलेलं ते जवळ 1000 ते 1500 जोडा राहिलेला आहे तो घेऊन येणार आहेत. त्यांना उद्या काय बाजार मिळतो ते पण पाहूया. धन्यवाद. त्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत, ते भागडी गावचे आहेत. त्यांनी धना आणला होता. तर हे बघा एकदम फायटर धना आणलेला दिसतोय. तर आपण त्यांच्याकडून समजून घ्या आज काय लिलाव झालेत. तर आपलं नाव सांगा पूर्ण. माझे नाव विठ्ठल गंगाराम गवारी, गाव कुठलं? गाव भागडी. बरं, आज किती धना आणला तुम्ही? आज 1400 होता. तर मोठे आवाज बोला. 1400 जोडा आणला होता. हो. अजून काय शेतात आहे की शिल्लक? आहे ना, किती असेल? 4 दिवसात आहे. मी अजून उपटायला आहे. हो. याच्याबरोबर एवढाच होता, 1400 होता. किती किलो टाकला होता ना तुम्ही? तो टाकला होता एक 10 किलो. 10 किलो टाकला होता. आणि आता 10 किलोला किती निघाला? तो आता उतार काही व्यवस्थित उन्हाळ्यामुळे झाला नव्हता. म्हणजे काय गळीत कमी झालं? हो, गळीत कमी झाले, हां, काही मर पण झाली ना? मर पण झाली. हा. बरं, तर मला सांगा सुरुवातीपासून तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी फ्लडनीच पाणी होतं. हां तर सरीवरती धना होता. हां मोठी सरी, 2 फुटी सरी होती. हां हां सरीव धना होता. हो. त्याच्यामुळे एकदम फायटर धना आणि एकदम हिरवागार एकदम चकचकीत आणि दिसतोय. तर त्याला आज बाजारभाव काय झाला तुमचा? बाजार भाव 6301 रुपये झाला. हे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह दाखवतो. 6301 वक्कल आणि दुसरं वक्कल 6201 असा बाजारभाव झालेला आहे. आणि तर आता मला सांगा खताचं नियोजन कसं केलं? खत पेरणीच्या वेळेस आपलं 1846 टाकलं होतं. हां, आणि त्यानंतर एकदा युरिया टाकला. 1846 आणि युरिया टाकला. मग काय याच्या पाटपाणी काही नाही जोडलं? नाही, पाठवलं. तर त्याच्यानंतर जे तुम्ही पाण्याचं नियोजन केलं ते जर खताचं नियोजन झालं त्याच्यानंतर फवारणी कुठल्या केल्यात? फवारणी झाल्या 2 फवारण्या. कुठल्या औषध केले? बुरशीनाशक, हां, कीटकनाशक, आज बस एवढंच. याच्या फवारणी किती केल्या? 2 फवारण्या झाल्या. 2च झाल्या. 8 दिवसाच्या अंतर. म्हणजे पाऊस जे झाला त्या पावसाच्या मध्ये झालं का तुमचं? हो, पावसाचे. हां ना. तर मग पावसामध्ये कसं जिगावले तुम्ही? पावसात कसं काय नियोजन केलं होतं? पावसात सरी मोठी असल्या कारणाने हां. त्या पावसाचा एवढा प्रादुर्भाव झाला नाही. म्हणजे पाणी त्या सरी मोठी असल्यामुळे वर राहिलं सगळं त्यामुळे मधून पाणी निघून गेलं. पाणी, म्हणजे सरीचा फायदा झाला आपल्याला. फक्त थोडी मर झाली एवढंच फक्त. बाजारभाव आज जे झाला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? समाधानी ना. तुमची काय अपेक्षा होती? अपेक्षा एवढीच होती, काही नाही. एवढीच अपेक्षा होती, पण चांगलं झाली. हो, चांगलं. तर आता मला सांगायला खर्च किती आला तुम्हाला? खर्च एक साधारणतः आला असेल एक 10 ते 12 हजार. 10,000. आता उत्पन्न किती होईल? पण होईल 62,000. हां, म्हणजे साधारण 15,000मध्ये 62,000 उत्पन्न झालं. त्याबद्दल समाधानी आहेत. हो, समजा. आता परत जे आहे ते काय आहे? दाना आहे का मेथी? धनाचे. दानाच आहे का? तो किती किलोचा आहे? तो आहे एक 12-13 किलोचा आहे. 12-13 किलोचा आहे. चालेल. आता मला सांगा बाकी शेतकऱ्यांनी कसं काय नियोजन करावं त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा ना. तुम्ही जे केलं ते सांगा. आणि, लावगडीच्या वेळेस थोडंसं एक खत पेरणीच्या वेळेस दिलं पाहिजे. हां, अजून? आणि नंतर थोडंसं एक युरिया वगैरे बाकी काय नाही. बरं, आता पाऊस वगैरे झाला तर त्यासाठी काय करायचं ते पण सांगा. पाऊस झाल्यावरती आता पाऊस किती प्रमाणात होतोय त्यावरती अवलंबून हां, आहे. पण आता तुमचा पाऊस एवढा सुद्धा जाऊन आणि वावर जमिनीमध्ये निचरा झाला पाहिजे. याची हां. काळजी घेतली पाहिजे. म्हणजे पाणी निघून गेलं पाहिजे असं नियोजन केलं पाहिजे. चालेल, धन्यवाद. आपण सगळं एकदम छानपैकी धना पिकवला आणि बाजारभाव पण चांगला मिळाला, त्यामुळे धन्यवाद तुमचे. धन्यवाद. आपल्याबरोबर अजून एक शेतकरी भागडी गावचेच आहेत. त्यांनी पण धना आणला होता. अशोकदादी धना होता त्यांचा. तर आपण पाहतो एकदम फायटर धना आहे. त्याला पण बाजारभाव चांगला झालेला आहे. आपण त्यांच्याकडून समजून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी पिकवला. तर आपलं नाव सांगा पूर्ण. अजित रामदास गवारी, हां, गाव बागडी. हां. तर मला सांगा तुम्ही किती किलो धना टाकला होता? 1.5 एकरला 20 किलो टाकला होता. 1.5 एकरला 20 किलो टाकला होता. हो. मग उतार कसा झाला होता? उतर 1 नंबर झाला होता. म्हणजे मर काय झालीच नाही? हा, मर नाही झाली. पण तुम्हाला सांग, हे जे तुम्ही नियोजन केलं मर न होणं त्यासाठी काय केलं होतं? मर नाही झाली. हम्म. पण नंतरला पाऊस जास्त झाला. हां, पाऊस झाल्यामुळे काय आलं? थोडंसं उपळलं रान. उपळलं ते पाणी काढून दिलं. हो, पाणी काढून दिलं त्याला. म्हणजे पाण्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं. हो, पाण्याचं पण नियोजन. पाऊस पडायच्या अगोदर पाण्याचं कसं नियोजन केलं होतं? बेडो केला होता, ठिबको. ठिबक होता. हो, ठिबको. आणि हे तुम्ही पाण्याचं नियोजन झालं, ते पाण्याचं नियोजन झाल्यानंतर मग खताचं नियोजन कसं केलं? खताचं 1840 दिलं. किती दिवसांनी? 8 दिवसांनी उगून आल्यावर 10-12 दिवसांनी. म्हणजे आपलं ड्रीपद्वारेच? हो, ठिबक. आणि दुसरं त्याच्यानंतर परत मग युरिया दिला. किती दिवसांनी? 25 दिवसांनी युरिया दिला. 25 दिवसांनी युरिया दिला. हो. आणि आपला किती दिवसात धना काढा आला? 33 दिवसात दाना काढा. एकदम फायटर आला. हो. आज तुमचा काय बाजारभाव झाला? हा, बाजारभाव काय झाला? 5,600. 5,600. हो. हे बघा
त्यांचं तुम्हाला लाईव्ह जे झालेले लिलाव आहे ते दाखवतो. एक वक्कल 5,601, एक 5,501 आणि 5,401 असे बाजारभाव झालेत. तर एकदम फायटर जाणं आहे बघा, हिरवा गार आणि लसलशीत आहे. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांनी पण चांगला बाजारभाव देऊन त्यांचा घेतलेला आहे. आता मला सांगा, तुमचं पाण्याचं नियोजन झालं, खताचं नियोजन झालं, फवारण्या कुठल्या केल्या? फवारण्या 2 फवारण्या केल्या फक्त. किती दिवसांनी केल्या? एक 20 दिवसांनी केली आणि एक 25 दिवसांनी केली. का पहिली जी केली ती कशासाठी केली होती? ती आपली बुरशीनाशक घेतलं होतं. हां, आणि दुसरी दुसरी बी बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलं होतं. कशासाठी ती म्हणजे? आपलं असंच हलकं बुरशीनाशक. हां, म्हणजे काळोख येण्यासाठी. काळोख येण्यासाठी एक टॉनिक घेतलं होतं. हां, बायोटा म्हणून टॉनिक घेतलं होतं. बायोटा टॉनिक. हो बरं बरं. त्याच्यामुळं एकदम काळोखी आली हो, काळोख आणि एकदम टकाटक बाजारभाव पण मिळाला. ते दिवसात उपटायला आलं मग. 33 दिवसात उठे आलं. तर मला सांगा, हे तुम्ही सगळं नियोजन केलं, तुमच्या पद्धतीने कशी पिकवली, बाजारभाव पण चांगला मिळाला, तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? काय आता शेतकऱ्यांना आता ते हा, तुम्हाला जे काय तुम्ही केलं ते सांगायचं, बाकी काय? काय नाही, फोकला होता आणि बेड काढल्या होत्या. हां ते बघा आतरून 100% उतार केला होता. हां, त्याच्यामुळे हे केलं, बेड टाकल्यामुळं 100% उतार पण झाला. हो. आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी बेड केल्यामुळे पाणी निघून पण गेलं. पाणी निघून त्याच्यामुळे पाणी न साठल्यामुळे त्याची क्वालिटी पण चांगली गेलं. राहिली. एक नंबर क्वालिटी राहिली. चालेल, धन्यवाद गावरी साहेब. हो.